ची बातमी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये दाखल झालेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरची शताब्दी महोत्सव शुभारंभ आणि नूतनीकृत मुख्यालय शुभारंभ तसंच सहकारी औद्योगिक वसाहतीची राज्यस्तरीय परिषद अमित शहांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होतीये। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित आहेत। तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल सुद्धा यावेळी उपस्थित राहणार आहेत। दुपारी 4:30 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर इथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये दाखल झालेत। अक्षय कुडकेलवार या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। अक्षय, तृप्ती, आपण जर बघितलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात अमित शहा हे विमानतळ परिसरामधले आपण माझ्या मागे जे हॉटेल बघतायत हॉटेल फेअरमाउंट या ठिकाणी येणार आहे। या फेअरमाउंट हॉटेलमध्ये एक आंतरराष्ट्रीय सहकार परिषद चर्चासत्र आहे आणि या चर्चासत्रामध्ये अमित शहा हे संबोधित करणार आहे। कारण गृहमंत्री पदासोबतच अमित शहा यांच्याकडे केंद्रीय सहकार मंत्र्याचा देखील चार्ज आहे। एकूणच अमित शहाचा ताफा कुठल्याही क्षणी या ठिकाणी दाखल होईल। यानंतर अमित शहा या फेअरमाउंट हॉटेल नंतर YB चव्हाण येथे आपण जर बघितलं तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर याच्या मुख्य इमारतीचा उद्घाटन सोहळा आहे त्याला देखील हजेरी लावणार आहेत। अमित शहा यांच्यासोबत पियुष गोयल असेल, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे तिन्ही महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहे। असं सांगितलं जातंय की यावेळी विमानतळावर अमित शहा आणि या तीनही म्हणजे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा देखील अमित शहा यांची होऊ शकते। त्यामुळं एकूणच जरी अमित शहा यांचा दौरा काही नियोजित कार्यक्रमांसाठी असला तरीही राजकीय वर्तुळात आज अमित शहा यांचा दौरा चर्चेचा विषय बनलेला आहे आणि यातनं राजकीय भेटीगाठी किंवा काही महत्वाच्या सूचना अमित शहा हे एकूणच एकनाथ शिंदे असेल, अजित पवार असेल, देवेंद्र फडणवीस असेल यांना देतात का हे बघणं महत्वाचं ठरेल। कारण राज्यात आपण जर बघितलं तर महायुतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी या 2 पक्षामध्ये फारसं काही आलबेल नाही आहे आणि त्यामुळं यात अमित शहा लक्ष घालण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते। त्यानुसार अमित शहा या ठिकाणी काही नेत्यांना महत्वाच्या सूचना देतात का या दौऱ्याच्या निमित्तानं हे बघणं महत्वाचं असणार आहे। निश्चित अक्षय, तुझ्याकडून या दौऱ्यासंदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।